जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची वाढीचे निर्णयाचे स्वागत, मात्र पेन्शन व ग्रॅज्युटीचे काय? अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी गेले अनेक वर्षे भरघोस मानधन व पेन्शन ग्रॅज्युटी या प्रमुख मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन केले आहेत। शासनाने अनेक वेळा फसवून देखील सेविका व मदतनीसांनी आपला लढा अधिकच तीव्र स्वरूपात करीत गेल्या आठवड्यात मुंबई येथे आमरण उपोषण व जेलभरो आंदोलन केले होते। तसेच मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन चालूच आहे। या आंदोलनाची दखल घेऊन आज राज्य मंत्रिमंडळाने सेविकांना 5,000 रुपये व मदतनीसांना 3,000 रुपयाची वाढ जाहीर केली आहे। मात्र पेन्शन व ग्रॅज्युटी बद्दल काहीच निर्णय झाला नाही। यासाठी पुढील काळात आपलं आंदोलन चालूच राहील। सर्व लढाऊ भगिनीने पुढील काळात शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळवण्यासाठी व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी लढ्यास तयार राहावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अप्पा पाटील व सरचिटणीस कॉम्रेड जयश्री पाटील यांनी केले आहे। न्यूज चॅनल नेटवर्क सह अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मानधनवाढ, पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करावी या मागण्यासाठी गेली 3 वर्षे सातत्याने आंदोलन सुरू झालेले आहे। सरकारने या आंदोलनाची कधी दखल घेतलेली नव्हती। गेल्या महिनाभरामध्ये सातत्यानं आमरण उपोषण, जेल भरो यासारखी आंदोलने संबंध महाराष्ट्रभर झाली। अखेर शासनाला याची दखल घेऊन आज मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये सेविकांना 5,000 व मदतनीसांना 3,000 रुपये मानधनवाढ देण्याचं जाहीर केलं आहे। परंतु याचबरोबर ज्या पेन्शन ज्यांनी आयुष्यभर नोकरी केली त्यांना पेन्शन देण्याबद्दलचं व ग्रॅच्युटी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा ग्रॅच्युटी अंमलबजावणी होत नाही, याबद्दल सेविकांच्या आणि मदतनीसांचा तीव्र असंतोष आहे। जरी मानधनवाढीचं आम्ही स्वागत करत असलो तरी सुद्धा पेन्शन आणि ग्रॅच्युटीची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि जोपर्यंत ही अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे असंच नेटानं चालू राहील, असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।